मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण की तुम्ही जे डाउनलोड केलेले फॉन्ट आहेत, मी या व्हिडिओच्या लिंक तुम्हाला फॉन्ट डाउनलोड करायची लिंक दिली होती. त्या लिंकवरून तुम्ही फॉन्ट डाउनलोड केले, पण ते पिक्सल लॅब मध्ये दिसत नाहीत, पिक्सल लॅब मध्ये ऍड होत नाहीत. मित्रांनो, जे तुम्ही फॉन्ट डाउनलोड करता ते झिप फाईलच्या फॉर्मॅट मध्ये असतात. त्या झिप फाईलला एक्सट्रॅक्ट करावं लागतं, तेव्हा ते फॉन्ट तुम्हाला पिक्सल लॅब मध्ये ऍड करता येतात. मित्रांनो, तुम्ही जेव्हा फॉन्ट डाउनलोड केले आहेत ते तुमच्या मोबाईलच्या माय फाईल ऍप मधून त्याला एक्सट्रॅक्ट करू शकता, पण ते बऱ्याच जणांना माहिती नाही. म्हणून मित्रांनो, त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक ऍप. तर मित्रांनो, स्क्रीनवर जे ऍप दिसत आहे त्याला डाउनलोड करा. ह्या ऍपचं काय काम आहे ते आपल्याला समोर मी सांगणार आहे. मित्रांनो, माझं ध्येय आहे की तुम्हाला एक प्रोफेशनल यूट्यूबर बनवायचं, आणि मी ते बनवणारच. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फॉन्ट डाउनलोड कसे करायचे आणि कोणाच्याही थंबनेलचे फॉन्ट तुम्ही 1 क्लिक मध्ये डाउनलोड करू शकणार आहात. असं कसं हो सकता है? मित्रांनो, आजच्या व्हिडिओची बेस्ट ट्रिक हीच असणार आहे की कोणाचंही थंबनेल असो, त्याच्या थंबनेल मध्ये जे फॉन्ट आहेत तुम्ही 1 क्लिक मध्ये डाउनलोड करणार आहात. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. मित्रांनो, व्हिडिओ मध्ये समोर जाण्यापूर्वी या ताईचे चॅनल बघा. ते धार्मिक व्हिडिओ टाकत असतात. यांचे व्हिडिओ खूप मस्त असतात. एकदा त्यांच्या चॅनलला व्हिजिट करा, त्यांना सपोर्ट करा, त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, माझा व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या हातामध्ये जे काही असेल तायांनो, बेलणं लाटणं कोळपाट काही पण असो ते कमेंट स्वरूपात मला फेकून मारा. फेकलं तरी काय होणार नाही, जास्तीत जास्त बेन येणार आहे, पण कमेंट करा. साले का खोपड़ी तोड़ साले का. मित्रांनो, आता ते फॉन्ट डाउनलोड कसे करायचे आणि कोणाच्याही थंबनेलचे फॉन्ट 1 क्लिक मध्ये डाउनलोड कसे करायचे ते बघू आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर. चला तर बघू. आता तुम्हाला आता मी डाउनलोड फॉन्ट कसे करायचे कोणाच्याही थंबनेलचे ते सांगणार आहे, आणि ते फॉन्ट एक्सट्रॅक्ट कसे करायचे ते पण सांगणार आहे, आणि ते एक्सट्रॅक्ट केलेले फॉन्ट आपल्या पिक्सल लॅब मध्ये ऍड कसे करायचे ते पण सांगणार आहे. मित्रांनो, फॉन्ट कसे एक पिक्सल लॅब मध्ये ऍड करायचे त्यासाठी हा माझा व्हिडिओ नक्कीच बघा तुम्ही. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला जे हे फॉन्ट आहेत, या थंबनेलवर जे फॉन्ट आहेत ते फॉन्ट कसे डाउनलोड करायचे ते सांगतो. मित्रांनो, हे थंबनेल तुम्ही नीट बघा. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, आता आपल्याला जायचंय ChatGPT वर. सोपं आहे मित्रांनो, काहीच हार्ड नाहीये. तर मित्रांनो, आता जायचं आपल्याला ChatGPT वर. तर मित्रांनो, मी इथे ChatGPT वर आलेलो आहे. आता हिला फक्त मी काय म्हणतो ते बघा. या इथे क्लिक करायचं. या इथे क्लिक केल्यानंतर इथे फोटोज वर क्लिक करायचं. फोटोज वर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलची गॅलरी ओपन होती. तर मी या इथे एक थंबनेल अपलोड करतोय आणि याला म्हणतोय या थंबनेलचे जे फॉन्ट आहेत त्याची डाउनलोड लिंक दे. बघा मित्रांनो, मी वर काय टाकलेलं, या थंबनेल मध्ये जितके फॉन्ट आहेत त्याची डाउनलोड लिंक दे. बघा मित्रांनो, ते काही क्षणामध्येच तुम्हाला डाउनलोड लिंक देणार आहे. बघा मित्रांनो, ChatGPT ने आपल्याला हे फॉन्ट कोणते आहेत आणि त्याची डाउनलोड लिंक पण दिलेली आहे. हे बघा, मी या थंबनेल मध्ये जितके फॉन्ट यूज केले त्या फॉन्टची डाउनलोड लिंक दिलेली आहे. तर मित्रांनो, हे फॉन्ट तुम्ही डायरेक्ट या लिंक वरून डाउनलोड करू शकता. आता मी एक तुम्हाला फॉन्ट डाउनलोड करून दाखवतो. हे 2 नंबरचा फॉन्ट मित्रांनो मी डाउनलोड करून दाखवतो. हे बघा, मी लिंक वर क्लिक करतो. ओपन लिंक वर क्लिक करायचं. त्यानंतर आपण सरळ फॉन्टच्या लिंक वर जातो. बघा मित्रांनो, हा फॉन्ट इथे आलेला आहे. या इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो हा फॉन्ट आलेला आहे. आता हे फॉन्ट आपल्याला डाउनलोड करायचं आहे. या फॉन्ट वर क्लिक करायचं. फॉन्ट वर क्लिक केल्यानंतर इथे गेट फॉन्ट म्हणते त्यावर क्लिक करायचं. आणि बघा मित्रांनो, या इथे डाउनलोड फॉन्ट आलेला आहे. जिथे आपण फॉन्ट क्लिक केला होता तिथे डाउनलोड आलेला आहे. त्या डाउनलोड वर क्लिक करायचं. फॉन्ट डाउनलोड होत आहे मित्रांनो. मित्रांनो, आपला फॉन्ट डाउनलोड झालेला आहे. हे बघा, इकडे आपण जर ओपन वर क्लिक केलं तर डायरेक्टली आपण जे RR ऍप घेतलं होतं, आपण मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की RR ऍप घ्या, त्या ऍप मध्ये आपण डायरेक्ट जातो. या इथे क्लिक करायचं. या इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो, हे बघा, आपले जे फॉन्ट आहेत या इथे आलेले आहेत त्या फॉन्टला असं होल्ड करायचं. होल्ड केल्यानंतर इथे बघा काय आलेलं एकदम वर, एक्सट्रॅक्ट टू. बघा मित्रांनो, वर एकदम वर काय आलेलं, एक्सट्रॅक्ट टू रोबोटो. यावर क्लिक करायचं.
त्यावर क्लिक केल्यानंतर आपला फॉन्ट एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे मित्रांनो. हे फॉन्ट एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे. तर मित्रांनो मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला फॉन्टची लिंक दिलेली आहे. तर मित्रांनो मी इथूनच फॉन्ट डाउनलोड करणार आहे आणि त्याला RR ॲप मध्ये एक्स्ट्रॅक्ट करून दाखवणार आहे आणि पिक्सेल लॅब मध्ये ऍड पण करणार आहे. ते व्हिडिओ काळजीपूर्वक बघा मित्रांनो, तुम्हाला समजेल. मित्रांनो यापैकी मी कोणता एक फॉन्ट डाउनलोड करतो. मित्रांनो इथला मी हा फॉन्ट डाउनलोड करतो. असा इंटरफेस येतो मित्रांनो. इथे क्लिक करायचं, आपण सरळ फॉन्टवर जातो. तर मित्रांनो अशा प्रकारे तो फॉन्टचा इंटरफेस येतो. तर मित्रांनो इथं गो फॉन्टवर क्लिक करायचं. गो फॉन्टवर क्लिक केल्यानंतर बघा इथं डाउनलोड ऑल 3 फॉन्ट यावर क्लिक करायचं. तर मित्रांनो डाउनलोड म्हणतं आपल्याला, आपण डाउनलोडवर क्लिक करायचं. तर बघा मित्रांनो हे इथं आपल्याला डाउनलोड दिसत आहे. तर मित्रांनो या इथं ओपनवर क्लिक करायचं. ओपनवर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो वर सुरुवातीलाच ओपन विथ RR आलेलं आहे, यावर क्लिक करायचं किंवा अलो करायचं. त्यानंतर आपण सरळ RR ॲप मध्ये रिडायरेक्ट होतो. या इथे क्लिक करायचं. तर बघा मित्रांनो हा जे फॉन्ट आहे आपला हे वर दिसत आहे तुम्हाला. हे याला असं होल्ड करायचं. एक्स्ट्रॅक्ट टू पुढे फॉन्टचं नाव येतं, यावर क्लिक करायचं. तर आपला फॉन्ट एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे. तर मित्रांनो याला मी पिक्सेल लॅब मध्ये तुम्हाला ऍड करून दाखवणार आहे आता. तर मित्रांनो आता मी पिक्सेल लॅब मध्ये आलेला आहे. या इथे एक टेक्स्ट घेतो, जय शिवराय म्हणून. मित्रांनो मी या इथे एक टेक्स्ट घेतलेला आहे जय शिवराय म्हणून. त्याला थोडंसं बरोबर करतो. मित्रांनो मी या इथे एक टेक्स्ट घेतलाय. मित्रांनो अशा प्रकारचा मी जय शिवराय म्हणून एक टेक्स्ट घेतलेला आहे. आता आपण तो बिर्याणी रोबोटो नावाचा जे फॉन्ट आहे ते आपण आता पिक्सेल लॅब मध्ये ऍड करणार आहेत. मित्रांनो फॉन्टवर जातो. मित्रांनो फॉन्टवर मी आलेलो आहे. माय फॉन्ट मध्ये जातो. माय फॉन्ट मध्ये गेल्यानंतर या इथे क्लिक करतो आणि त्या फॉन्टचं फोल्डर शोधतो. तर मित्रांनो एकदम शेवटी जायचं डाउनलोड मध्ये आणि या इथे आता बिर्याणी रोबोटो नावाचा फॉन्ट शोधायचा. मित्रांनो माझ्याकडे 10,000पेक्षाही जास्त फॉन्ट असल्या कारणामुळे मला थोडासा फॉन्टचं जी फाईल आहे शोधायला टाइम लागतो. तर मित्रांनो तुम्ही शोधतो आता लवकरच. बघा मित्रांनो या इथे आपल्याला फॉन्ट सापडलेला आहे. फॉन्टची फाईल सापडलेली आहे बिर्याणी रोबोटो नावाची. ही बिर्याणी रोबोटो टेक नावाची जी फाईल आहे ती आपल्याला इथे सापडलेली आहे. तर यावर मी क्लिक करतो. या इथे वर क्लिक करतो. तर बघा मित्रांनो जितके फॉन्ट आहेत तितके आपण आता 1 क्लिक मध्ये ऍड करणार आहोत. तिथे ऍड डायरेक्टरीवर क्लिक करायचं. बघा मित्रांनो आपण जेवढे फॉन्ट डाउनलोड केली होती तेवढे फॉन्ट आलेले आहेत. म्हणजे जी बिर्याणी रोबोटोची जी फॅमिली आहे ती 5 फॉन्ट आलेली आहेत. तर मित्रांनो कोणताही एक फॉन्टवर क्लिक करायचं तुम्हाला जो आवडतो तो. मी यावर क्लिक करतो. तो अशा प्रकारे फॉन्ट दिसतो मित्रांनो. तुम्ही अशा प्रकारे फॉन्ट ऍड करू शकता. मी तुम्हाला फॉन्ट डाउनलोड कसा करायचा, एक्स्ट्रॅक्ट कसा करायचा आणि पिक्सेल लॅब मध्ये ऍड कसा करायचा पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे. अशा प्रकारे दिसतात. मी याचीच कॉपी करून तुम्हाला दाखवतो. फॉन्ट चेंज करतो. तर मित्रांनो माझ्या व्हिडिओवरून तुम्हाला फॉन्टचा प्रश्न मिटलाच असेल मला असं वाटतं. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. भेटू नेक्स्ट अशाच दर्जेदार व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.